भगवानगड कंधार येथे भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त सप्ताहाची सांगता झाली। यावेळी वैशालीताई प्रवीण पाटील चिखलीकर उपस्थित होत्या। पाहूया सविस्तर बातमी। संत भगवान बाबा यांच्या चरणी मी नतमस्तक होते। आज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता या ठिकाणी झालेली आहे आणि त्यासाठी जमलेला सर्व हा महिला वर्ग, माझ्या सर्व माता भगिनी, सगळे वडीलधारी बंधू आणि महत्त्वाचं म्हणजे 11 साडे11 वाजल्यापासून ज्यांच्या अमृतवाणीतून तुम्ही कीर्तनाचा लाभ घेतलाय असे आदरणीय हवक वासुदेव शास्त्री महाराज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांनी कृष्णाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। खरंच अध्यात्मामध्ये खूप ताकद आहे महाराज, आणि आता सध्या कलियुग आहे आणि कलियुगामध्ये नामस्मरण आणि अध्यात्म याला खूप महत्त्वाचं स्थान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी द्यावं लागेल। कारण सगळ्यांना सध्याची परिस्थिती माहिती आहे की महिला वर्गांवर होणारे अत्याचार, अजून वेगवेगळे हत्या, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी सगळीकडे होत आहेत। त्याला कुठेतरी थांबल्या पाहिजेत। यासाठी आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन या ठिकाणी काम करावं लागणार आहे। आणि आता सुंदर चांगल्या पद्धतीने काकांनी सांगितले की सर्व समाजासाठी या ठिकाणी हे मंदिर आहे आणि इथं भविष्यामध्ये होणारे सभागृह आहे, हे सर्व समाजातल्या लोकांसाठी आहे। म्हणून मला तुम्हाला एवढं सांगावंसं वाटेल सगळ्यांना की आदरणीय साहेबांनी खूप निधी या ठिकाणी, ते पक्षाचे पदाचे आमदार असतील, खासदार असतील किंवा कधी पदावर पण नसतील, तरीही आदरणीय साहेबांनी या ठिकाणी जनसेवा करण्याचं काम या ठिकाणी चिखलीकर परिवार सातत्याने करत आहे। म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटेल महाराज की आज यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे जे काही आहोत हे सगळं ह्या माऊलींच्या, ह्या पुरुष वर्गांच्या, ह्या जन सेवेच्या आशीर्वादामुळेच आहे। आणि ही शक्ती भगवंताने आम्हाला दिलेली आहे आणि जास्तीत जास्त सेवा तुमची आम्ही करावी। आणि ज्या काही तुमच्या अडचणी असतील, मग कुठल्या पण असतील, मला तुम्हाला महत्त्वाचं सांगावं वाटते महाराज, साहेब हे तर सगळे प्रश्न सोडवतातच, पण एकमेव नांदेड जिल्ह्यामधला आमदार असेल की तो स्वतः वैयक्तिक जवळ घेऊन पाठीवर हात फिरवून या ठिकाणी सामान्यातल्या सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे। आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आज या ठिकाणी वेगवेगळे विकास कामं या ठिकाणी झालेले आहेत। 5 वर्षामध्ये लोहा कंधार पोरका होता महाराज। मला तुम्हाला सांगावंसं वाटेल, जेव्हा तिकीट द्यायचं होतं लोहा कंधारच्या 5 वर्षापूर्वी जे आमदार होते त्यांना, तेव्हा सगळी जनता साई सुभाषला येऊन रडत होती, फक्त चिखलीकर घराण्यातला माणूस द्या, दुसरं कोणी देऊ नका। कारण चिखलीकर घराण्याचं आणि लोहा कंधार जनतेचं एक आगळं वेगळं प्रेमाचं, माणुसकीचं, आपुलकीचं एक नातं आहे महाराज। आणि कितीही कुणीही काही काड्या करायच्या ठरवल्या तरी त्या काड्या इथं लागू शकत नाही, कारण हे आमचं प्रेम जनतेसोबत आहे। आज मला तुम्हाला सांगावंसं वाटेल, आमचे आदरणीय बाबा गोविंदराव पाटील चिखलीकर हे पण जनसेवेमध्ये असायचे। ते पण खूप देवधर्म करायचे, देवकार्य करायचे आणि वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न या ठिकाणी ते सोडवायचे। म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटेल की येत्या काळामध्ये जास्तीत जास्त तुमची सेवा करण्याची संधी आदरणीय चिखलीकर घराण्याला तुम्ही द्यावी। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या काही ठिकाणी आपण इथं बसलेलो आहोत, पुढच्या भविष्यामध्ये या ठिकाणी सभागृह बांधण्याचा शब्द या ठिकाणी मी तुमच्या चरणी या ठिकाणी सगळ्यांना सांगते। आणि महत्त्वाचं म्हणजे आता साहेबांनी रस्ते केले, हे कंपाऊंड वॉल पण साहेबांचं सुरू आहे। जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बोरीचा महादेव सगळ्यांना माहिती या ठिकाणी,
जसं पर्यटन स्थळासाठी केलेलं आहे साहेबांनी, त्या ठिकाणी 9-10 कोटी कोटी खर्च करून त्या ठिकाणी काम केलेलं आहे, त्याच पद्धतीचं काम त्या थोडे कमी जास्त होईल, पण त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या मार्फत येत्या भविष्यामध्ये आपण सगळे करूया। आणि राजकीय क्षेत्रामध्ये सांगायचं खूप गोष्टी आहेत। महत्त्वाचं म्हणजे मला सांगावंसं वाटेल, मी जास्त राजकारणाबद्दल बोलणार नाही, हे एक भगवंताचं स्थान आहे, हे एक पवित्र स्थान आहे, म्हणून या पवित्र अशा स्थानामध्ये आपण या ठिकाणी नामस्मरण करा। मला एवढंच म्हणायचंय, आयुष्यामध्ये जर तुम्हाला सुखी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल, तर तुम्ही तुमच्या देवाचं नामस्मरण जास्त करा। नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ती कशामध्येच नाहीये। आज मला महत्वाचं एकदम चांगलं वाटलं महाराज की हे राहुल भैया वयाने यंग आहेत, पण त्यांनी स्वतः या ठिकाणी 1 वर्षापासनं या ठिकाणी या भगवान बाबाची सेवा करत आहेत। अशाच योग वर्गांनी पण अशाच वेगवेगळ्या देव धर्माच्या सेवेमध्ये राहावं, कारण हे कलियुग आहे। म्हणजे हे वेगवेगळ्या ज्या पद्धती होत आहेत, वेगवेगळ्या समाजामध्ये जे प्रकार होत आहेत, ते कुठेतरी थांबतील आणि या ठिकाणी सत्कर्म आपल्या सोबत येऊन आपल्याला जे कर्म आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फक्त कर्म सोबत येणार आहे। आपल्या अंगाचं मांस सुद्धा आपल्या सोबत येणार नाही, याची पण राख होणार आहे। म्हणून मला तुम्हाला म्हणायचंय की आयुष्यामध्ये सतकर्म करा, फक्त कर्माची पावती ते वरती गेल्यावर तो देवच बघतो। म्हणून चांगले कर्म तुमच्या सर्वांच्या मार्फत व्हावे, आमच्या मार्फत पण तुमची सेवा जास्तीत जास्त व्हावी, ही मी या ठिकाणी सर्वांच्या चरणी प्रार्थना करते। मला अध्यक्ष डॉक्टर काका यांनी इथे बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त